गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज हा माझा पहिला व्लॉग आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. तर सकाळ झालेली होती, भांडे घासलेले होते, म्हणून आंघोळ केली. नंतर म्हणले चहा पिऊया, तर गरम गरम चहा बनवला. चहा पित होतोपर्यंत परी माझी तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती. नाश्त्याला काही बनावं म्हटले तर पोहे नव्हते साधे आपले, तर चिवड्यासाठी दगड पोहे आणलेले होते घरी. त्याच्यामधले काही उरलेले होते, म्हटले चला त्याचेच पोहे बनवूया आज. तर पोहे बनवले. परीला म्हटले खा, तर परी काही खात नव्हती. परी मोबाईलकडे जात होती, कारण मोबाईलमध्ये ती दिसत होती. तर तिला असं वाटलं मोबाईलमध्ये मी कसं काय दिसते, तर ती मोबाईल घेत होती. तसं म्हटले तिला पहिले झोपून घेऊया, मग काम उरकून घेऊया म्हटले घरातलं. तिला झोपी घातलं आणि म्हटले सगळ्यात पहिले कपडे भिजत घालूया म्हटले, तोपर्यंत भिजून जाईन कपडे. तर घरामधले पण भरपूर कामं बाकी होते. झाडून पसारा पण परीनं खूप केलेला होता. बेडशीट ते पण टाकलेलं नव्हतं पलंगावरती, तर म्हटले चला ते पण आवरून घेऊया पटकन. ती झोपलेली तोपर्यंत. आज माझा गळा खूप खाली खाली वाटत होता, कारण की काल परीनं पोत तोडून टाकलेली होती आणि माझ्याकडे एक्स्ट्रा पोत पण नव्हती. तिच्याकडे जी वस्तू आली ती तिला पाहिजेच नाही, तर खूप रडती ती. तिचं खूप अवघड आहे. ती खूप हुशार आहे. आत्ता सध्या ती 16 महिन्याची आहे फक्त. तिला जर का म्हटले परी जाय ग तुला पॅन्ट आण घालायला, तिच्या सुटकेसकडे जाती. म्हणजे शर्ट असो किंवा पॅन्ट, तिला एवढं नाही कळत, पण जे असलं ते माझ्याकडे उचलून आणती, मला देती. तर आजची जनरेशन खूप पुढे निघाली, खूप हुशार पण आहे. आपल्यापेक्षा पण खूप हुशार. झाडून राहिलेलं होतं घरामधलं, तर मग मी पटकन झाडून घेतलं. परी खेळतच होती, माझ्या पुढे पुढे खेळतच होती ती. खूप ताण देती दिवसभर, अशी खूप ताण देती. बाहेर जाती, आता चालायला लागली तर आता वांदेच नाही बिलकुल तिला. ती 2दा पायरीवरून पडली. एकदा तिच्या डोक्याला लागलं होतं, नंतर तिच्या होटाला लागलं, खूप रक्त निघालं. पण ते ऐकतच नाही. आता लहान आहे ना, तिला काही कळत नाही मी तिथून पडन की काय. खूप अवघड. तिच्याकडे 24 तास लक्ष द्यावं लागतं. आमच्याकडं मागे पण शेगडी आहे, त्याच्यामुळं तिला खूप जपावं लागतं. आम्ही हिटर पण वापरतो ना, त्यामुळं तिला इकडं तिकडं जाऊनच द्यावं नाही लागत. वल्लानी झाडून घेतलं. मग नंतर वल्लानीला खूप कपडे झालेले होते यांचे, किंवा सासऱ्याचे खूप कपडे झालेले होते. मग जे नाही वापरायचे ते मग मी एका गोणीमध्ये भरून टाकले, आणि जे वापरायचे होते ते वापस वल्लानीला नीटनेटके लावून दिले. परी खेळतच होती. परी बघत होती मोबाईल, मी कधी घेईन आणि कधी नाही. पण तिच्या हातात ती बॉटल होती ना, त्यामुळे ती मोबाईलकडे तिने लक्ष दिलं नाही. आमचे सर्वांचे कपडे खूप कमी आहे, पण परीचे सगळ्यात जास्त कपडे म्हणजे परीचे. धुवायला पण तिचे जादा राहते, आणि घरामध्ये पसारा पण तिच्या कपड्याचाच राहतो. भरपूर कपडे तिला. चला म्हटले आता जेवण करून घेऊया. जेवायला मी आज सोयाबीन बनवली होती कोरडी, आणि चिवडा होता, पोळी. या तुम्ही पण जेवायला. जेवण करून घेऊया म्हटले, काम तर दिवसभर राहतच. मग परीला वापिस झोपू घातलं. मग नंतर म्हटले भांडे खूप पडेल होते, मग भांडे घासून घेतले मी. कपडे तुम्ही बघतच असं सांगितलं किती कपडे आहे म्हणून, बकेट भरून बकेटच्या वरती कपडे चाललेले आहेत.